आहे आणि यातच आता विक्रोळीमध्ये ही दरड कोसळली। तर जखमींवर सध्या राजावाडी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत आणि या दरड कोसळण्याच्या घटनेमध्ये दोघांचा मृत्यू झालाय। आणि या संदर्भातली अधिकची माहिती घेऊयात। आपल्या प्रतिनिधी नम्रता दुबे सध्या आपल्या सोबत आहेत। नम्रता, या घटनेची नेमकी गंभीरता कशी आहे? 2 जणांचा तब्बल मृत्यू झाल्याचं कळतंय। अधिकचे काय अपडेट्स आहेत? कांक्षा, हे रात्री 2 वाजलेपर्यंत दरड कोसळली आहे। बीएमसी आणि फायर ब्रिगेडला सकाळी 5 वाजता कळालं, तेव्हा ते तिथे पोहोचले। वडील आणि मुलगी या दोघांची तिथे जी आहे मृत्यू झालेली आहे। आई आणि मुलगा ते सध्या राजावाडी अस्पतालमध्ये आहेत। बीएमसीने त्यांना पहिलाच नोटीस पाठवली होती की या किनाऱ्याच्या साईडला तुम्ही राहू नका, डोंगरचे जे साईड लोकेशन्स आहेत ते खाली करा। तरीही हा मिश्र परिवार तिथे राहत होता आणि सतत चालू असलेल्या पावसामुळे ही दरड कोसळलेली आहे आणि 2 लोकांचा यामध्ये मृत्यू झालेला आहे। 2 लोकांना राजावाडी अस्पतालमध्ये ऍडमिट केलेलं आहे। सध्या तिथे बीएमसी आणि फायर ब्रिगेडची टीम जी आहे ती आसपासचे घर आहेत त्यांना रिकामी करण्यात लागलेली आहे आणि सतत चालू पावसामुळे ही घटना वाढलेली आहे। आपण पाहू शकता आता मौसम जे आहे विभागाने रेड अलर्ट आज मुंबईसाठी केलेला आहे। तर या विक्रोळी पार्क साईड एरियामध्ये डोंगर ज्या दरड कोसळून 2 लोकांची मृत्यू झालेली आहे। त्यामध्ये वडील आणि मुलगी जे आहेत ते शापेल आहेत आणि आपण पाहू शकता की सतत पाऊस मुंबईत सुरू आहे आणि ठाण्यात आपण बरोबर आहे, सततच मुंबईमध्ये पाऊस सुरू आहे आणि त्यामध्येच ही दरड कोसळली आहे। हे दरड हटवण्याचं काम सध्या प्रशासनाकडून सुरू आहे। धन्यवाद नम्रता, आपण दिलेल्या माहितीबद्दल। पुढची बातमी पाहूयात। डोंबिवली पश्चिम येथील